PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. दिल संभलच्या जरा भाग 14वा. लेखिका प्राची सुळे. बरं, तू बोल आधी, मी ऐकतो, तो शांत डोहासारखा म्हणाला. नको बाई, सुरुवात तू केलीस ना, मग तूच सांग आधी. तिने मोठ्याल्या पापण्यांची उघडझाप करत म्हटले. तिची ती अदा पाहून तो त्या सावळ्या कृष्णासारखा मोहक असला आणि ती त्या हसण्यात विरघळली. कथा पुढे सरू. बरं सांगतो, तो म्हणाला. कुसुम, मी 1 वर्षासाठी मुंबईत जात आहे. शेवटचं वर्ष आहे मेडिकलचं. तिथल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रॅक्टिस करावी लागेल. 1 वर्ष असं निघून जाईल. मग मी इथे कायमचं येईन. इथेच दवाखाना सुरू करेन. चालेल ना? तो खूप मधाळ हसत म्हणाला. पण तिचं लक्ष कुठे होतं? तिच्या पहिल्या वाक्यातच तिचे कान ठार बहिरे झाले. तो पुढे काय म्हणाला ते तिला ऐकू आलंच नाही. मुठीत असलेलं कदंबाचं केशरी लाल फूल पार चुरगळून गेले. तिच्या पाकळ्या त्यांच्या पायाशी विखुरल्या. अगं अगं, बघ, तू ते फूल चुरगळून टाकलंस, तो पटकन बोलला. आणि माझं मन, माझी स्वप्न चुरगळली गेली. त्याचं काय? तिच्या डोळ्यात आसवांची दाटी झाली. त्याने पटकन तिचे डोळे पुसले. कुसुम, इतकं का दुःखी व्हायचं? अगं, मी फक्त 1 वर्षांसाठी जात आहे, कायमचा नाही. मग आपल्या या गावातच परत येणार कायमचा आणि तुझ्या जवळही राहणार कायमचा, तो खूप मुलायमपणे म्हणाला. पण कुसुम बिथरली, सैरबैर झाली. तिच्यापासून तो दूर जातोय हे तिला सहनच होत नव्हते. नाही, हे होऊ नाही शकत. तू मला एकटीला इथे ठेवून जाणार आहेस का? मीही येते तुझ्याबरोबर शहरात. ती अचानक त्याचा हात हातात धरत म्हणाली. अगं, असं कसं मी तुला नेणार माझ्यासोबत? कुठल्या नात्याने राहणार तिथे सांग? आपण लग्न करू, मग तर झाले, ती लहान मुलासारखी बोलली. हो ग राणी, आपण लग्न करणारच. फक्त माझी प्रॅक्टिस पूर्ण होऊ दे, मग डिग्री हातात येईल आणि मी तुझ्या घरी येईन, त्याने तिची हनुटी धरत म्हटले. नाही मला हे चालणार नाही. तुझ्या विना 1 वर्षे म्हणजे मला युगे युगे आहेत. कशी राहू? ती रडतच होती. मी आहे तुझ्यासोबत कायमचा, कुठेही जाणार नाही. आणि आपल्या प्रेमाचा साक्षीदार हा कदंब वृक्ष आहे ना. कसं वर्ष संपेल कळणारही नाही. प्लीज समजून घे मला. तो किती हळूवार तिला समजावत होता, जराही न रागावता. पण कुसुमचे टपोरे डोळे बगावत करू लागले. त्या डोळ्यात त्याला थोडा राग दिसला, हट्ट दिसला. ठीक आहे, जातो, राहीन मी तुझ्याशिवाय. ये तुला जेव्हा यायचं तेव्हा. मी कोण तुला थांबवणारे? मुसमुसत कुसुम बोलली. त्याच्या मनाला वाईट वाटले. हृदय दुःखी झाले. एका क्षणात तिने त्याला दूर लोटले, काहीही विचार न करता. त्याचं यश होतं ते पण तिने समजून घेतले नाही. तिच्याच मनाचा विचार केला, लगेच पर्क केले. तो दुखावला तरी तसं बिलकुल जाणवू न देता त्याने तिचा हात हातात घेतला. कुसुम, अशी नाराज न होऊस ग. हे आपल्या दोघांसाठीच तर आहे ना. मी तुझाच आहे आणि कायम तुझाच राहीन, वचन देतो. पण हा घेतलेला वसा मला पूर्ण करू दे. तो पुन्हा कृष्णासारखा हसला. शांत डोह उठला, तिच्या खांद्यावर हात ठेवला, तिला डोळे भरून पाहिले व तिच्याकडे पाठ करून चालू लागला. थांब अरे, नको ना जाऊस, ती व्याकुळ होऊन ओरडली. घामाने चिंब भिजलेली कुसुम धडपडून उठून बसली. घशाला कोरड पडली होती. शेजारी ठेवलेल्या बाटलीलं पाणी ती अध्याशासारखी प्याली. घाम पुसला. खिडकीतून बाहेर पाहिलं. मध्यरात्रीची नीरव शांतता भरून होती. चंद्राचा अंधुक प्रकाश होता. अमावस्या येणार होती. का मला तो आठवते आता? इतक्या वर्षात कधी आठवण आली नाही आणि आता का यावी? माझा भूतकाळ असा समोर का उभा राहतोय? कुसुमला काही समजत नव्हते. माझा भूतकाळ आणि आताचा वर्तमान यात काही साम्य आहे का? ती विचार करत होती. थोडा वेळ विचार केला आणि तिच्या मनात तो विचार चमकून गेला. आता ह्या विचाराला किती पुष्टी मिळते ही बाब नंतर होती. सीमा, तिच्यासमोर तिची मुलगी आली. काही साम्य आहे? सीमा आता जे वागते, जे करते ते बरोबर आहे का? काहीही समजून जाणून न घेता घेतलेला निर्णय खूपदा चुकीचा ठरतो. समोरच्याला एकही संधी न देता त्यावर वार करणे हे योग्य नाही. मग त्यात एक समानता कशी? विराटच्या बाबतीत ती जे आता करते तेच कदाचित मी त्यावेळी केले होते का? आता तैपणा केला होता का? कुसुमच्या अंगावर शहारा आला. सीमा तिचीच तर मुलगी होती, तिचंच रक्त, ती वेगळी कशी असणार? जरी विराटचा याच्याशी काही संबंध नाही, तो कशातच नाही आहे, पण सीमा त्याच्याशी वागते ते चुकीचं आहे. मी हे थांबवायला हवं. मला अजून कुसुम एक घडू द्यायची नाही आहे. कुसुम पाणी प्याली. बेडवर आडवी झाली. झोप तर उडून गेली होती. आज कितीतरी वर्षांनी तिची ओली जखम पुन्हा भळभळू लागली. त्याची आठवण तिचं हृदय जाळू लागले. बेटा विराट, तू रिलॅक्स राहा. कसलंच टेन्शन घेऊ नकोस. मी आजच आपल्या लीगल टीमशी बोलणार आहे आणि यातून मार्ग काढणार, प्रकाश नाश्त्याच्या टेबलावर विराटला सांगत होते. बाबा डोंट वरी, मी टेन्शन घेत नाही आहे. मला तुमची काळजी वाटते.
काहीतरी सोल्युशन तर निघणारच, आणि काहीही झाले तरी माझा शनयाला ना आहे. माझ्यावर त्यांची जबरदस्ती चालणार नाही, विराट म्हणाला. विराट बाबा बॅग गाडीत ठेवली. माधू काका येऊन बोलले. थँक्यू माधू काका. बरं तुम्ही काय विचार केलात पुण्याला यायचा, त्यांनी विचारले. आता साहेब जे म्हणतील ते म्हणाले. बाबा मी माधू काकांना पुण्यात नेण्याचा विचार करतोय. कामासाठी नाही, पण मलाही सोबत होईल त्यांची. एवढा मोठा बंगला आणि मी एकटा. म्हणून विराट प्रकाश व आरतीकडे बघत म्हणाला. अरे त्यात विचारायचे काय, बेलाशक घेऊन जा. उलट आम्हाला आनंदच आहे. तू एकटा नाहीस, नाहीतरी माधूचा तुझ्यावरच जास्त जीव, प्रकाश म्हणाले. ठरलं तर माधू काका तुम्ही सोमवारी या. आज शनिवार आहे, रविवार पण नको. सोमवारपासून आपण एकत्र राहू, विराट बोलला. वय बाबा येईन मी, ते म्हणाले. विराट थोडे दिवस अजून राहायचेच ना रे, आरती तो कारमध्ये बसत असताना बोलली. आई कौशिक यांची मोठी ऑर्डर आहे, ती पूर्ण करायची आहे. शिवाय खूप काम पेंडिंग आहे. त्यापेक्षा तू आणि बाबा या काही दिवस तिकडे राहायला. हो आम्ही नक्की येऊ, पण लगेच नाही या, प्रकाश बोलले. काळजी घे रे तुझी, नीट खा पी. तो कोणाकडे टिफिन लावला आहेस ना, त्यांना चांगले पदार्थ द्यायला सांग. हवं तर जादाचे पैसे दे, आरती सूचना देत होती. हो आई समजलं. चला येतो मी, 3 ते 4 वाजतील पोहोचायला. फोन करेन. बाय, विराट बोलला व कार स्टार्ट केली. गेटमधून त्याची कार बाहेर गेली व सिक्युरिटीने गेट लावून घेतले. आई चहा थंड होते, ये आधी घ्यायला, सीमाने कुसुमला आवाज दिला. कुसुम बाहेर आली. सीमाने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि चपापली. कुसुमचा चेहरा उतरलेला होता. टिफिन बनवण्याच्या गडबडीत तिचं लक्ष कुसुमकडे गेलंच नव्हतं. आई काय झालं, तुला बरं वाटत नाही आहे का? अगं मग का उठलीस, मला सांगायचे ना, मी केला असता स्वयंपाक. तसंही आज अर्धवेळेस टिफिन आहे, तू कशाला त्रास घेतलास गं, सीमा बडबडत होती. सीमा थांब, एवढं काही झालं नाही आणि माझी तब्येत एकदम छान आहे. रात्री झोप पूर्ण झाली नाही म्हणून. आता दुपारी थोडी झोपली की बरं वाटेल. नक्की ना, उगाच अंगावर काढू नकोसा, सीमा बोललीच. ते जाऊ दे, आता गोपाळ येईल. टिफिन पिशवीत भरूया चल. आणि त्या कर्णिकचा टिफिन नाही भरला, सीमा पटकन उखडून बोलली. सीमे एवढा राग बरा नव्हे गं, तोही एवढ्या शुल्लक करण्यासाठी. मुळात आपल्याला काहीच अधिकार नाही. त्या मुलाने तर सगळे पैसे आगाऊ दिलेत. आपलं काही नुकसान झाले का नाही. तू शांत राहा, सोमवारी बघू. नाहीच तर नाही, मग बंद करू. आज उद्या काही प्रश्नच नाही आहे, कुसुम तिला समजेल अशा आवाजात बोलली. तिच्यासमोर रात्रीचा प्रसंग येत होता. सीमाने कुसुमला निरखले. आई आजारी वाटत नाहीये, पण काहीतरी नक्की आहे. तुर्तास हा विराट कर्णिक विषय बंद, तिने ठरवलं व बाहेर अंगणात बघत वाफाळलेला चहा पिऊ लागले. बेटा विराट, तुम्ही दुपारी 3 नंतर पुण्यात पोहोचणार आहात. शनिवारचा एक वेळ टिफिन असतो आणि रविवार तर टिफिनला सुट्टी असते. आता बाहेरच खा 2 दिवस, कार चालवत विराट स्वतःशीच बोलत होता. पुण्यात शिरल्यावर विराटला बरं वाटलं. 2 दिवस शनयामुळे तो हैराण झाला होता. कॉलनीला 3 गेट होते, त्याचा गेट नंबर 2 होता. त्याने बंगल्याच्या गेटमधून कार आत आणली व पार्क करून खाली उतरला. एकवार बंगल्यावरून नजर फिरवली. बाजूला लावलेल्या फुलझाडांवरून, मोठ्या वृक्षांवरून नजर फिरवली. सभोवार पालापाचोळा खूप झाला होता. आता माधू काका आले की घेतील बंगल्याची काळजी. सोमवार फक्त वाट पाहायची आहे. दार उघडून तो आत आला. येताना वाटेत थोडं खाल्लं होतं, त्यामुळे लगेच काही खाण्याची गरज नव्हती. विराटने मेन स्विच ऑन केला, खिडक्या पडदे उघडले, एसी लावला आणि निवांत पायलाम करून सोफ्यावर बसला. 5-7 मिनिटे झाली नसतील तो त्याची बेल वाजली. माझ्याकडे आता कोण आलं, विचार करत तो पटकन उठला व दार उघडले. विराट दादा, समोरून जोरात आवाज आला. हे चॅम्प, कसा आहेस, ये आत ये आधी. गोपाळला पाहून खूप खुश होत विराट म्हणाला. गोपाळ आत आला, दप्तर बाजूला ठेवले. शाळेतून येतोयस का, विराटने त्याला विचारले. हो, 6 वाजता शाळा सुटते, पण आज अर्धा दिवस घेतली. मी तुला गेटमधून बाहेर येताना पाहिलं. कॉलनीच्या 3ऱ्या गेटच्या जवळ शाळा आहे ना, तू तिथूनच पास झालास ना. तुला पाहिलं आणि आलो मागे धावत, गोपाळ सांगत होता. बिचारा, विराटने त्याचे गाल खेचले. तुला भूक लागली आहे का? नाही दादा, आता घरी जाईन, तो म्हणाला. ठीक आहे, खाऊ नकोस, पण चॉकलेट तर घेऊन जायचे हां. विराटने त्याला चॉकलेटचा बॉक्स दिला. दादा, पण काय रे, कुठे गेला होतास न सांगता? तुला माहिती आहे, 2 वेळा तुझा टिफिन घेऊन आलो. बंगल्याला चक्रा मारल्या, इथे बाहेर थांबलो, पण तू आलासच नाही. टिफिन घरी नेला. परत सीमाताई कसली चिडली तुला सांगू. गोपाळच्या या वाक्यावर विराट सतर्क झाला. त्याला हेच ऐकायचे होते. चिडली का रे? काय दादा, अरे जेवण बनवलेलं वाया जातं ना, परत संध्याकाळचा टिफिन तोही वाया गेला. सॉरी अरे,
खूपच अर्जंट काम निघालं आणि जावं लागलं. विराट बारीक तोंड करत बोलला. पण दुसऱ्या दिवशी ताईने टिफिन दिलाच नाही. म्हणाली फक्त बघून ये आणि असतील तर त्यांना इथे यायला सांग. तू तर नव्हतासच. संध्याकाळी ते फिरकूसुद्धा दिले नाही ताईने. विराटदा, बहुतेक तुझा टिफिन बंद होणार. गोपाळ त्याचे डोळे मिचकावीत म्हणाला. अरे वा, हे बरं. असा कसा टिफिन बंद करणार? माणसाला काही अर्जंट काम असू शकतं की नाही ते काही माहीत नाही. पण सीमाताई बोलली म्हणजे बोलली. आता तूच बघ काय ते. पण आज संध्याकाळी ते डबा नाही आहे आणि उद्या रविवार. डायरेक्ट आता सोमवारी. गोपाळ दप्तर घेत म्हणाला. निघालास? हो दा, निघतो. अभ्यास करायचा आहे. पुढच्या महिन्यात युनिट टेस्ट सुरू होईल आणि ह्या चॉकलेटसाठी थँक्यू. त्या दिवशी कधी नव्हे ते बाबांनी पण 2 चॉकलेट खाल्ली. आवडली त्यांना. बोलताना गोपाळचे इवळे डोळे चमकले. राजा, तुला किती हवे तेवढे चॉकलेटचे बॉक्स देईन मी. एन्जॉय कर आणि अभ्यासातही. समजलं? विराट हसून म्हणाला. येस दादा, आता बाय, येतो. गोपाळ पायरीवरून टुणकण उडी मारून धूम पळाला. विराटने हसत दार लावले. किती बरं वाटलं गोपाळशी बोलून. सारा थकवा गेला. म्हणूनच मधुकाकांना यायला सांगितले. सोबत बरी वाटते. पण सीमाचा विचार आला आणि तो थबकला. बाप रे, भलतीच रागावलेली दिसते. टिफिन बंद करेन बोलले. सोमवार तर मधुकाका येत आहेत. आल्यावर बिचाऱ्यांना त्रास नको. आता काही काम नाही आहे. 4 वाजलेत. जरा फ्रेश होऊन कपडे चेंज करून सीमाच्या घरी जाऊन यावं का? ती नाही, पण किमान काकू समजून घेतील. निदान सोमवारच्या टिफिनची चिंता तरी राहणार नाही. ठरलं, जाऊन येतोच. विराट आंघोळ करायला बाथरूममध्ये गेला. 2दा हॉर्न मारून विराट थांबला. गेट उघडण्याची वाट पाहू लागला. बंगल्याचं दार उघडलं गेलं आणि सीमा बाहेर आली. विराटने तिला पाहिलं आणि उगाचच दडपण आले. बेट्या विराट, काय मुलींसारखा घाबरतोस? ती काय खाणार आहे तुला? त्याचं मन ओरडलं. सीमा बाहेर ओट्यावर आली व पायऱ्या उतरू लागली. अंगणातून चालत गेटपाशी आली. गेट उघडले. तिला आलेलं पाहून विराट लगेच कारच्या बाहेर आला. सीमाने पाहिलं नव्हतं. तिने वर बघितलं, मात्र जोरदार धक्का बसून मागे झाली आणि क्षणात सुंदर चेहरा रागाने बदला. बोला, काय हवे? ती तडकून बोलली. काकू आहेत का? नाही, बाहेर गेले. पण मी आहे ना, मला सांगा. सीमा अजून नाक मुरडून बोलली. ते मला काही सांगायचे नाही आहे. मी परत आलोय तेव्हा टिफिन सोमवारपासून. पण पुढचं विराट विसरलाच. सीमा तिचे मांजरीसारखी भुरे डोळे विस्पारून त्याच्याकडे रोखून बघू लागली. जणू काही आता मांजरीसारखीच फिस्कारून त्याच्या अंगावर येईल. वाह, आलात ते सांगायला जमतं, पण जाताना सांगून जावंसं वाटलं नाही? खूप छान, सीमा रागावून बोलली. अहो तसं नाही, एकदम अर्जंट काम निघालं आणि मुंबईला जावं लागलं. उगाच नाही केलं मी, विराट समजुतीने म्हणाला. तरीसुद्धा सांगण्याची एक पद्धत असते ना. सीमा हे का सोडायला तयार नव्हती. हिच्या जन्माच्या वेळी हिच्या आईने कुठला भांडखोर सिनेमा पाहिला होता? नुसता नाकावर राग असतो. विराट आता वैतागला. मिस चिडचिडी, काय काय म्हणालात? सीमा ओरडली. नाहीतर काय, समोरच्याचं ऐकूनच घ्यायचं नाही असं ठरवलंच आहे का? तर काय करायचं मग? कोणाला आयुष्यात अर्जन्सी येऊ शकते ना. त्याचवेळी जे काही काम असेल ते टाकून निघावं लागतं. नाही सुचत अशावेळी पटकन, म्हणून काय तो गुन्हा ठरतो का? माझं मुंबईला खूप महत्त्वाचे काम निघाले. जाणं गरजेचं होतं म्हणून गेलो. आणि सांगणार कसे? तुमचा नंबर माझ्याकडे कुठे? दिला का? नाही. माझा नंबर तो तरी आहे का तुमच्याकडे? नाही. मग कॉन्टॅक्ट कसं करणार? विराटने तिला बोलायला काही ठेवलेच नाही. सीमा गोंधळली व कुसुम काय बोलली होती ते आठवलं. आधी समोरचं काय बोलतो ते ऐकून घ्यावं. सगळेच चुकीचे नसतात. ती थोडी वरमली. ठीक आहे, पण अरे कर्णिक, तुम्ही कधी आलात? कुसुमचा आवाज आला आणि ती बोलायची थांबली व विराटने वळून पाहिलं. गेटच्या डाव्या बाजूने कुसुम हसत येत होती. हे काय, असे बाहेर उभे का? आत या ना, कुसुम बोलली व सीमाला तिची चूक लक्षात आली. तिने त्याला आतही बोलावलं नव्हतं. काकू, त्याची काही गरज नाही. मी ठीक आहे. 2 दिवस अर्जंट कामासाठी बाहेर होतो. हे काय आत्ताच येत आहे. म्हटलं आधी तुम्हाला सांगावं म्हणून आलो. विराटने कुसुमकडेच मोर्चा वळवला. हो हो, बरं केलं. मिळेल ना टिफिन? ती म्हणाली. अहो, पण आज रात्रीच्या जेवणाचं काय? उद्याचा संबंध दिवस. असं करूया का, तुम्ही आज रात्री इथे जेवायला या. उद्याही या. इथे जवळपास चांगले हॉटेल्स नाही आहेत पण दूर आहेत. कुसुम बोलून थांबली. सीमा तर ताड ताड उडाली. इकडे ती विराटला चांगलं सुनावत होती तर आईचं भलतंच सुरू आहे. काकू, किती प्रेमळ आहात तुम्ही. माझ्या आईसारख्याच. तुम्हाला त्रास नको. खाईन मी काहीतरी बाहेर. उद्याही. थँक्यू, येतो मी. विराट जात म्हणाला.
कर्णिक, आईसारखं म्हणता आणि निघून जाता. कुसुम बोलली. विराट थांबला, मंद हसला. बरं, येतो मी. 8:30-9पर्यंत येतो, तो म्हणाला. पण एका अटीवर. अटीवर? कुसुम गांगरली. जर तुम्ही मला नावाने विराट म्हणून हाक मारत असाल तरच, विराट म्हणाला. सीमाने चमकून त्याच्याकडे पाहिलं. तो कुसुमकडे बघत होता. हो, मानलं बाबा. घरी जेवायला यायचं आता, ती आनंदून म्हणाली. हो, येतो रात्री जेवायला. आता निघतो. विराटने त्यांचा निरोप घेतला. त्याची कार गेली आणि कुसुम गेटमधून आत आली. काय ग, छळलं नाहीस ना त्याला? कुसुमने थोडं हसत विचारले. मी रागावले, पण तू आलीस ना फुंकर घालायला. कशाला जेवायला बोलवलंस ग? सीमे, पुरे आता. अतिथी देवो भव, आपलं शास्त्र सांगतं. चल, काही बनवायचं असेल तर उरकून टाकू. काही न बोलता धुसफुसत ती कुसुमच्या मागून चालू लागली. विराट जेवायला येतोय खरा, पण जेवण गोड लागेल का तिखट जाळ? ऐकायला विसरू नका. क्रमश कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचे सारे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा मधल्या ह्याच्यामध्ये थोडी फास्ट गेली आहे, त्याबद्दल क्षमस्व. कथेला हाईप करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.